तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही बुकशॉप्सला गेलात आणि तिथे प्रमाणापेक्षा जास्त पुस्तकं तुमच्या ओळखीची नाही आहेत किंवा तुम्ही वाचलेली नाही आहेत? जेव्हा मी क्रॉसवर्डला जाते माझ्यासोबत मोस्ट ऑफ द टाइम असंच होतं. लास्ट टाइम पण जेव्हा मी क्रॉसवर्डला गेले तेव्हा मला असं वाटलं की यार म्हणजे किती सारी पुस्तकं आहेत जी अजून वाचणं बाकी आहे किंवा मी तर अजून काही वाचलेलंच नाही आहे. आणि तेवढ्यात मला मायथॉलॉजीचा सेक्शन दिसला जिथं माय गीता हे पुस्तक होतं देवदत्त पटनायक यांचं, आणि ते मी वाचलं होतं. आणि मग मी ज्या मैत्रिणीसोबत गेले होते मग मी तिला तिथं घेऊन गेले आणि मी तिला सांगितले की त्या पुस्तकात मी काय काय वाचलं आहे. आणि तेवढ्यात मला तिथे रामायण वर्सेस महाभारत हे पुस्तक सापडलं. आणि हे पुस्तक काय आहे काय नाही याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर हाय आणि हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस. आजच्या या सेशनमध्ये आपण रामायण वर्सेस महाभारत या पुस्तकाविषयी बोलणार आहोत. हे पुस्तक वाचतानाचा माझा रीडिंग एक्सपिरियन्स कसा होता, मला काय आवडलं काय नाही आवडलं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात. डिस्क्लेमर मी आधीच देऊन ठेवते, जर तुम्हाला रामायण आणि महाभारत याची जर बेसिक स्टोरी लाईन जर माहीत नसेल तर आय डोंट थिंक हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तुम्ही व्हिडिओ आत्ता आणि इथेच स्किप करू शकता. आणि दुसरी साईड अशी पण आहे की जर तुम्हाला रामायण आणि महाभारतातल्या छोट्या छोट्या स्टोरीजबद्दल त्यातल्या कॅरेक्टर्सबद्दल जर क्युरिओसिटी असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघायला चालू करा. या पुस्तकाने माझ्यामध्ये एक बेसिक चेंज हा घडवून आणला की माझी रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांविषयीची जी ज्ञानाची दरवाजे आहेत ते उघडे गेले. तसं तर पुस्तक मी 8 ते 10 दिवसात वाचून संपवलं होतं आणि त्यानंतरचे पुढचे 2 दिवस त्या दोन महाकाव्यांमधले जे छोट्या छोट्या घटना आहेत त्या माझ्या डोळ्यासमोर मला प्रत्यक्षपणे घडताना दिसत होत्या. सो बेसिक स्टोरी लाईन तर तुम्हाला माहीतच आहे, पण त्यातून तुम्हाला अजून जास्त खोलात जर जायचं असेल आणि जर डीपली जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. रामायण आणि महाभारत तर माझ्या आवडीचा विषय आहेच आणि म्हणूनच मी हे पुस्तक विकत घेतलं होतं. परंतु या दोन महाकाव्यांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत, काय डिफरन्सेस आहेत याचा कधीच मी विचार केला नव्हता. आणि त्यासाठी मला असं वाटतं की एक थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह फार महत्त्वाचा असतो जो लेखकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्यासाठी बिल्ड केला. तर बेसिकली असं आहे की या दोन महाकाव्यांमध्ये इतकी रिलेटेबिलिटी आहे ना की आत्ता लाईक आफ्टर सो मेनी लॉंग इयर्स आपण त्यातले एक्झाम्पल्स आता डिबेटमध्ये वापरतो. जसे की जर मला सांगायचं असेल की बायको पुढं नवऱ्याचं काही चालत नाही तर मी रामायणातलं हे एक्झाम्पल देईन की कैकेयीने जेव्हा दशरथाकडे मागणी केली की तुला रामाला वनवासाला पाठवावं लागेल आणि भरताला राजा बनवावं लागेल, तर तेव्हा दशरथ काहीच नाही करू शकले. म्हणजे जे आपल्या सर्वांना माहीत होतं तसंच अयोध्येतल्या सर्व प्रजेला आणि मंत्रिमंडळ सर्वांना माहीत होतं की राम हा मोस्ट कॅपेबल राजा आहे बनण्यासाठी, तरी सुद्धा रामाला वनवासाला जावं लागलं. का? कारण की कैकेयी पुढे दशरथाचं काहीच नाही चाललं. त्यांनी तर शब्द देऊन ठेवला होता की मी तुझ्या इच्छा पूर्ण करेन आणि कैकेयीने सांगितलं होतं की जेव्हा योग्य वेळ येईल मी मागून घेईल वर जो काही असेल ते. तर असं आहे बेसिकली हे दोन्ही महाकाव्य आपल्या मनाशी आपल्या जीवनाशी एवढे रिलेटेड आहेत, आपल्या संस्कृतीशी एवढे कोरिलेटेड आहेत की आपल्याला ते आपल्यातलेच वाटतात. आणि म्हणूनच या पुस्तकामध्ये एक खूप महत्त्वाचं व्हॅल्यू ॲडिशन केलं आहे याच्यामध्ये असं मला वाटतं. रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांमध्ये जे सिमिलॅरिटीज आणि जे डिफरन्सेस आहेत ते आपण डिस्कस करूया ओव्हरव्ह्यू फक्त. जे डिटेलमध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुस्तकच वाचावं लागेल. तर बेसिक डिफरन्स हा आहे की महाभारतामध्ये कझन्समध्ये भांडणं आहेत आणि रामायणामध्ये भाऊ एकमेकांसाठी लाईक प्राणत्याग करायला सुद्धा तयार आहेत. तसंच दुसरा डिफरन्स हा आहे की रामायणामध्ये राम जो विष्णूचा अवतार आहे तो किंग आहे, परंतु महाभारतामध्ये विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण आहे तो किंग मेकर आहे. जसं रामाने दशरथांनी कैकेयीला दिलेल्या शब्दाच्या खातर त्याला वनवास पत्करावा लागला तर त्याने सिंहासनाचा त्याग केला. तसंच महाभारतामध्ये देवव्रत म्हणजे भीष्माने वडील शंतनू महाराजांना सत्यवतीशी लग्न करता यावं म्हणून सिंहासनाचा त्याग केला. तर तसं बघायला गेलं तर श्रीराम आणि भीष्म हे या दोघांचंही शिक्षण राजा बनण्याच्या पूर्ण उद्देशानेच केलेलं होतं. सो दोघेही कॅपेबल राजा बनू शकले असते, परंतु रामाने जो सिंहासनाचा त्याग केला त्यामुळे अयोध्येवर कोणतं संकट ओढवलं नाही. इनफॅक्ट सोशल स्टॅबिलिटी पण मेंटेन झाली आणि फॅमिली रेप्युटेशन सुद्धा बऱ्यापैकी अबाधित राहिलं.
तसं महाभारतामध्ये भीष्मांनी जो सिंहासनाचा त्याग केला त्यामुळे कौरव आणि पांडव यांच्यामध्ये संघर्ष उद्भवला आणि त्याची परिणिती धर्मयुद्धामध्ये झाली, जे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना की महाभारत झालं म्हणजे काय, तर खूप काहीतरी वाईट घडलं, खूप काहीतरी मोठं घडलं, बरोबर. त्यामुळे रामाने केलेला सिंहासनाचा त्याग हा भीष्माने केलेल्या सिंहासनाच्या त्यागापेक्षा जास्त महान ठरतो. आणि इकडे महाभारतामध्ये श्रीकृष्णाला सुरुवातीपासून माहीत होतं की तो देव आहे, विष्णूचा अवतार आहे, आणि त्यामुळेच त्याला ते अवेअरनेस होता, सेल्फ अवेअरनेस होता की एका पॉईंट नंतर मला कंसाला मारायचं आहे. त्यानंतर हस्तिनापूरमध्ये जे सिंहासन आहे तर तिथे योग्य राजाच्या माध्यमातून धर्माची स्थापना करायची आहे. तसं रामायणामध्ये रामाला माहीत नव्हतं की तो विष्णूचा अवतार आहे किंवा तो देव आहे, त्याने फक्त त्याची कर्तव्य पार पाडली आहेत. करेक्ट. तर हे जे छोटे छोटे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस वाचण्यात जी मजा येते ना, ती या पुस्तकाला माझ्यासाठी फारच बेस्ट ऑफ द बेस्ट बनवते. दोन्ही महाकाव्यांमध्ये व्हायलन्स अगेन्स्ट विमेन आहे, म्हणून तर आपण म्हणतो की सीतेशिवाय रामायण आणि द्रौपदीशिवाय महाभारत इमॅजिन करणं अशक्यच आहे. करेक्ट. जसं महाभारतामध्ये द्रौपदी एक ॲम्बिशियस आणि रिव्हेंज हवी असणारी क्वीन आहे, तसं रामायणामध्ये कैकेयी ॲम्बिशियस आहे. महाभारतामध्ये द्रौपदीला नवीन पांडवाकडे जाताना प्युरिफाय होऊन जावं लागतं, म्हणजे ती आपोआपच शुद्ध होते. तसं इकडे रामायणामध्ये सीतेला तिची शुद्धता, तिची प्युरिटी प्रूव्ह करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते. फारच मजेदार आहे हे. तर लेखकाने या पुस्तकामध्ये ट्रायबल कम्युनिटीज, अप्सरा, गंधर्व या सगळ्यांचा दोन महाकाव्यांमध्ये कुठे कुठे उल्लेख आलेला आहे, लेखकाने कुठे कुठे केला आहे, हे खूप छान सांगितलं आहे. म्हणजे रामायणामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांना वनवासात कुठले कुठले वाईट अनुभव आले, कुठल्या संकटांना सामोरं जावं लागलं, आणि त्यांचा संबंध महाभारतामध्ये जेव्हा पांडव वनवासात जातात त्यांच्याशी काही आहे का, हे पण छान सांगितलं आहे. आणि फक्त कंपॅरिझनच नाही, तर दोन्ही महाकाव्यांच्या माध्यमातून प्रत्येक कॅरेक्टरसाठी धर्म म्हणजे काय होतं, धर्माची ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे, आणि तो धर्म का लोक पाळत नाहीत. म्हणजे महाभारतामध्ये श्रीकृष्ण सर्वांना सांगतोय की धर्म म्हणजे काय आहे, पण पाळत कुणीच नाहीये. आणि रामायणामध्ये राम हा त्याच्या कर्तव्याचं चोख पालन करतोय. तर हे असे छोटे छोटे धर्माशी रिगार्डिंग पण मुद्दे आहेत, ज्याच्यामुळे तुमचं नॉलेज तर वाढतंच डेफिनेटली, त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ होते ज्ञानामध्ये तुमच्या. पण साईड बाय साईड नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही कुठल्या ग्रुपमध्ये एखादं आर्ग्युमेंट करत असाल तर तुमच्या आर्ग्युमेंटला सपोर्टिव्ह मुद्दे या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप सारे भेटतील, याची मात्र मी तुम्हाला गॅरंटी देते. तर हे झाले त्या पुस्तकातल्या मला आवडलेल्या गोष्टी, म्हणजे जो भाग मी वाचणं खूप एन्जॉय केलं. त्यानंतर त्यातले काही पण अशा एक दोन छोटे छोटे प्लॉट्स आहेत, 2-4 चॅप्टर्स आहेत जे मला तेवढे आवडले नाहीत किंवा आय विल से की मला पटले नाहीत. जसे की फॉर एक्झाम्पल रामायण आणि महाभारताचा संबंध देवदत्त पटनाईक यांनी जैनिझम आणि बुद्धिझम याच्याशी लावलेला आहे. म्हणजे त्या लिटरेचरमध्ये या स्टोरीज कशा परत परत सांगितल्या जातात. आता मी कधी ते लिटरेचर वाचलेलं नाही किंवा मला त्याची काही आयडिया नाही, त्याच्यामुळे मला ते झेपलं नाही. त्यानंतर दुसरी बाब म्हणजे अशी की जे रिजनल लँग्वेजेस आहेत, मराठी, आसामी, बंगाली, कन्नड वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा, तर यांचे प्रत्येकाचे एक वेगळे रामायण महाभारताचे व्हर्जन्स आहेत. तर ते व्हर्जन्स लेखकाने सांगितलेले आहेत. आणि सो प्रादेशिक भाषांच्या अँगलने जर विचार केला तर त्याच्यामध्ये खूप बरेचसे चेंजेस आहेत. फॉर एक्झाम्पल काही रिजनल लँग्वेजेसच्या रामायणच्या व्हर्जनमध्ये सीता ही रावणाची मुलगी आहे. आता हे मला झेपलंच नाही, मला हे पटलंच नाही आणि मला ते समजलं पण नाही. सो तसा एक पार्ट आहे जो मला नाही आवडला. त्यानंतर रामायण आणि महाभारताच्या बॅक स्टोरीमध्ये पुराण कथा पण देवदत्त पटनाईक यांनी जोडलेल्या आहेत, की म्हणजे स्वर्गात काय झालं होतं, इंद्राचा मुलगा कसा होता काय, तर हे आपण त्याच्याशी जेवढं जास्त कनेक्टेड नाही आहेत. सो मला ते थोडं बोरिंग वाटलं. तर माझ्या एक गोष्ट हे पुस्तक वाचताना लक्षात आली की किती पण न्यूट्रल राहून एक थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हने अभ्यासू वृत्ती म्हणून पण जर मी हे पुस्तकं वाचली किंवा रामायण आणि महाभारताचा विचार केला, तरी पण संस्काराचा भाग म्हणून सांगा किंवा संस्कृतीचा भाग म्हणून ना,
आपण नाही तेवढं डिटॅच होऊ शकत. आपण लहानपणापासून या काव्यांविषयीच्या ज्या छोट्या छोट्या कथा आहेत ते ऐकून मोठे झालेलो आहेत. म्हणजे आय रिमेंबर की जेव्हा मला लिहिता वाचता येत नव्हतं, शाळेत जायच्या आधीपासून मला माहित होतं की पांडव कोण आहेत किंवा राम कोण होता, त्याचा वनवास त्याला का जावं लागलं होतं. तर ते छान छान गोष्टीचं पुस्तक यायचं, त्याच्यामध्ये त्या कथा नंतर नंतर वाचायला मिळाल्या. पण आधीच कधीतरी आजी आजोबांकडून, मम्मी पप्पांकडून तर ते कानावर पडत होतं. तर आपण लहानपणापासून त्या दोन्ही काव्यांशी एवढे अटॅच्ड आहोत ना की आपल्याला जमत नाही की त्याच्यामध्ये कोणी काही चेंजेस केलेले. तर मी तुम्हाला ते सांगते की हे पुस्तक वाचताना जर तुमच्या आयडिओलॉजीजला धक्का पोचल्यावर तुमच्या भावना दुखावल्या जातात असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे पुस्तक नका वाचू. उगाच हर्ट व्हाल तुम्ही आणि लेखकाला शिव्या देत बसाल. कशाला द्यायचं ना शिव्या, की तुम्ही पुस्तक वाचून तुमचा एवढा इम्पॉर्टंट टाइम इन्व्हेस्ट केलाय, ते विकत आणले, पैसे दिले तुम्ही, आणि ॲट द एंड तुम्ही जर लेखकाला शिव्या घालत असाल तर ते बरोबर नाही. म्हणून मला असं वाटतं की पुस्तक वाचा तुम्ही, पण ट्राय टू ॲक्सेप्ट की त्याच्यामध्ये जर ज्या न पटणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या पण त्या पुस्तकाचा एक इम्पॉर्टंट भाग आहेत. गॉट इट? मग हे पुस्तक कोण वाचावं किंवा कोणी नाही वाचलं पाहिजे, तर हे पुस्तक त्यांनी वाचावं की ज्यांना काहीतरी त्या दोन महाकाव्यांमधून, रामायण आणि महाभारतामधून काहीतरी शिकायला मिळेल असं वाटतं त्यांनी हे पुस्तक वाचावं. त्यानंतर दोन्ही महाकाव्यांमधून तुम्हाला जर असं क्युरिओसिटी असेल की यार हे का झालं असेल, ह्याच्या मागची कहाणी काय असेल किंवा ह्याच्या मागचा कोरिलेशन काय संबंध असेल आपल्या डेली लाईफशी, तर त्या लोकांनी हे पुस्तक वाचावं. आणि सो बेसिकली हाच होता माझा या पुस्तकाचा रिव्ह्यू, रामायण वर्सेस महाभारत बाय देवदत्त पटनाईक. मला अशा खूप मायथॉलॉजी वाचायला आवडतात. रामायण महाभारत जसं मी म्हणलं माझ्या आवडीचे विषय आहेत. हा पूर्ण रिव्ह्यूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा. तुम्हाला अजून कुठल्या नवीन नवीन पुस्तकांविषयीचे रिव्ह्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऐकायला आवडतील मला तेही सांगा. आणि रीडर्स डायरीजला माझ्या इंस्टाग्राम चॅनल तर तुम्ही फॉलो करत असालच असं मी अज्युम करते. आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला हे पुस्तकाचा रिव्ह्यू कसा वाटला हे मला नक्की कळवा. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.